तर आम्हाला सोडून गेलेले नगरसेवक सगळे पडले असं राऊतांनी म्हटलं। प्रतिकूल परिस्थितीत आमचे नगरसेवक निवडून आले असं राऊत म्हणाले। मराठी महापौर गेला हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। माध्यमांसमोर निकालानंतर ही पहिली प्रतिक्रिया राऊतांची। तर शिंदे जयचंद झाले नसते तर भाजप सत्तेत आलं नसतं असंही राऊतांनी म्हटलंय। प्रत्येक वेळा पैशांची सत्ता येते असं नाही, काँग्रेसची रणनीती योग्य असं राऊत म्हणाले। मनसे आणि आम्ही भाजपच्या तोंडाला फेस आणू, विरोधात बसून भाजपच्या तोंडाला फेस आणू असं त्यांनी म्हटलंय। तर शिवसेना हा मुंबईचा मूळ पक्ष असल्याचं राऊत म्हणाले। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हा, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू, त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथून टाकेल। काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती, आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची। काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला। आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% बीजेपीचा महापौर होऊ शकत नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे धरून 100वर इतर आहेत। तुम्हाला हा 100च्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का? त्यांना इकडली काडी तिकडे करू देणार नाही। महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचं काय करणार असतील ना, एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे जी कधीच नव्हती। त्याच्यामुळे महापौर गमावला हे महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं दुर्दैव आहे। तुर्तास बातमीपत्रात वेळ झाली आहे।